नर्मदे हर. सकाळचे विलोभनीय दृश्य पाठ लागला आपल्याला आणि समोरच सूर्यदेव उगवत आहे, आगमन होत आहे. अशी सकाळ मनाला आनंद देते. नर्मदे हर. सूर्याचे प्रतिबिंबही पाण्यात उमटले. नर्मदे हर. नर्मदे हर. ये मैया ने हमें चाय पानी के लिए आवाज दिया, चाय प्रसादी, और हम आगे जाना चाहते थे. मैया बोली चाय पियो फिर आगे बढ़ना. तो एक तरह से बांध बांधा दिया मैया ने हमारे लिए. और ये देखो सेवा का कोई मोल नहीं. सेकने के लिए लकड़ी भी जला दी है, बाबा जी बैठे और ये छोटे महाराज है. नर्मदे यार. नर्मदे यार. श्रीराम मंदिर हिरापूर. बाबाजींनी स्वागत केलं आणि बिस्किट पुडा आणि चहा दिला. नर्मदे. अच्छा, ये महाराज जी है यहाँ पे. ये अरुण कुमार बर्वे जी है. हाँ. और हम कब से सोच रहे थे कि बिस्किट लिया जाए कुछ खाए. हाँ. तो ये बाबा जी ने बिस्किट पुड़ा दिया. ये मैया की सब लीला है. नर्मदे हर. नर्मदे हर. नागेश्वर मंदिर अति प्राचीन. जय शिवशंकर. श्री नागेश्वर मंदिर बडवा. आता आपण इथे दर्शनासाठी जातोय. दर्शन करू. नर्मदे हर. सुंदर असा कारंजा लावलाय इथे आणि मंदिराच्या चारी बाजूनी कुंड बनवलेलं आहे. सुंदर स्वच्छ परिसर, मनाला आनंद देणारा, शांती साधण्यासाठी उत्तम जागा. नर्मदे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. नर्मदे हर. नागेश्वर महादेव मंदिर बडवा. वरचं दृश्य बघा. अतिशय सुंदर मंदिर आहे. अति प्राचीन अहिल्यादेवींच्या काळातलं मंदिर आहे असं सांगतात. आणि समोरच अहिल्यादेवींचा वाडा पण आहे. खूप मोठे मोठे मासे आहेत. दिसले तर बघू. सफेद कलरचा, काळे कलरचे. नेमकं वरती निघून आलो त्यामुळे शूट नाही करता आलं, लक्षात नाही आलं ते. नर्मदे हर. बघा किती मोठमोठे मासे. नर्मदे हर. वॉटरफॉल वरतून एकदम सुंदर दिसतो. नर्मदे हर. श्री गणेशाय नमः. ये दर्शन करा है. यहाँ से आप निकलेंगे, राम सेतु पुल आएगा, इसको क्रॉस करके आपको जाना है. आप चाहो तो सुरगांव होते हुए कुंडिया जा सकते हैं या चौन ऋषि आश्रम. 12 किलोमीटर पड़ेगा. तो ये जयंती माता मंदिर आए, उसके बाद ये बीच में रास्ता आएगा. सुरगांव रास्ता निकल जाएगा और चौन ऋषि आश्रम का ये यहाँ से ये रास्ता रहेगा. ठीक है, ठीक है. अब आप चाहो तो यहाँ भी रुकने का रहेगा, और नहीं तो फिर ये सुरगांव होते हुए कुंडी पहुंचोगे. और ये रास्ता अभी आगे चल के कुंडी पे भी लेगा. ये रास्ता है वो बड़े होते मेहंदी खेड़ा, तारानिया और सीता मंदिर होते हुए. जंगल कितना है? जंगल तो अब ये पड़ जाएगा अपने को 40 किलोमीटर का पड़ेगा. 30-40 किलोमीटर. बीच में फिर गांव भी है ना. ये जंगल है ना अभी. अब इसके बाद ये जंगल है. यहाँ से अब ये पार करेंगे कि अभी 12 किलोमीटर जंगल है. बाकी रोड बना हुआ है, कोई दिक्कत नहीं है. नहीं, यहाँ से 12 किलोमीटर पे जंगल चालू होता है या यहाँ चालू हो जाएगा. यहीं से चालू हो जाएगा. 12 किलोमीटर का जंगल है. फॉरेस्ट का जंगल है. रोड तो पक्का बना हुआ पूरा. ये आश्रम है यहाँ पे. इधर सुलगांव होते हुए कुंडी पे भी. छोट्याशा बोळीतून रस्ता आहे राम सेतूकडे जाण्याचा. बोर्ड लावलेले तरी आम्ही पुढे चाललो तर लक्षात नाही आलं. या बाबाजींनी सांगितलं इकडून रस्ता आहे.
तर आता या बोळीतून जायचंय, पुढे जाऊन रस्ता लागेल. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण बडोवा येथून चाललोय पुढे. फॉरेस्टचं जंगल आहे, फॉरेस्ट खात्याच्या अधीन, त्यामुळे देखरेख चांगली आहे. जंगल घनदाट होत चाललंय. सूर्य भगवंतांची कृपा आहे, सावली पण आहे, चालायला काहीच अडचण नाही. आत्ताच पायाला बाम लावून घेतला परत, पण पुढे जंगलात जायचं आपल्याला. पुढे आता आपल्याला येणार आहे जयंती माता मंदिर. जयंती माता मंदिर सोडल्यानंतर पुढे जंगल चालू होणार आहे. थोडे कच्चा पक्का रस्ता आहे असं सांगितलंय. बघू आता पुढे काय. आता नर्मदे हर. जंगलची चावल लागली आणि वानरराज स्वागताला आले. भरपूर आहे. इकडे पण आहे काही. नर्मदे हर. जयंती माता मंदिर म्हटलंय, बघू मध्ये जाऊन. नर्मदे हर, नर्मदे हर. हे जंगलचं दृश्य मनाला भावतात खूप. आपल्या आवडीचे रस्ते, निसर्ग बघायला मिळतो या रस्त्यांवर. हा निसर्ग बघण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहे. आणि आता तेच जंगल भेटतंय आपल्याला. सगळं दुःख विसरायला होतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पुढील रस्ते पण असेच आहे, काहीच अडचण नाही. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. नर्मदे हर, नर्मदे हर. जंगल म्हटलं की जंगलातले प्राणी आलेच, आणि त्यातलं सगळ्यात आपल्या जवळचं असलेलं वानरराज रस्त्यात फिरताना दिसतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. खूप मोठ्या प्रमाणात वानर सेना येऊन बसली इथं. रस्त्यावर ठाण मांडून बसले. लोक येता जाता त्यांना खायला टाकत असं, त्याच्यामुळे ते रस्त्यावर आले. तर घरच त्यांचं हे, आपण त्यांच्या घरात अतिक्रमण केलंय. च्यवन ऋषी आश्रम मार्ग, इथून असा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे, शॉर्टकट आहे वाटतं. रस्ता आहे असा आहे जंगलातून. आता खरा जंगलातून रस्ता लागला आपल्याला. इतक्या वेळ आपण चालत होतो तर डांबरी रस्ता होता, वन खात्याने बनवलेला. आणि ही आहे पगदंडी मार्ग च्यवन ऋषी आश्रमकडे जाण्यासाठी. नर्मदे हर. बाबाजी चालले पुढे. आता वाटतंय आपण जंगलात आलो म्हणून. इतक्या तर डांबरी रस्त्यानेच चालत होतो. घनदाट जंगल आहे. वन खात्याने काळजी घेतल्यामुळे जंगल दाट झालं, नाही तर बऱ्याच ठिकाणी वन खात्याच्या जमिनी पण जंगलच नाही राहिलं. अशी पण परिस्थिती. आपल्या आवडीचे रस्ते. नर्मदे.
शॉर्टकटने आलो आणि मध्ये तो ओढा लागलाय एक. हे आपले मुंबईचे बाबाजी पार करताय, शिमलावाले गेले पार करून तिकडे नर्मदे हर. आता आपल्याला पार करायचं आहे. आपल्याला खूप मोठं चॅलेंज असतंय पाण्यातून त्या बाजूला जाण्यासाठी. पाणी किती असो, बूट काढले की आपली हालत पातळ होऊन जाते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. निसर्गरम्य वातावरणात आश्रम आहे. इथं पुढं आश्रम दिसतोय आपल्याला आणि इथले नजारे बघण्यासारखे एक नंबर. आणि निसर्गाची लीला बघा. इथं बोर आहे, आपोआप पाणी येतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्री चौनेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षीयमामृतम्. नर्मदे हर. चवन ऋषी आश्रम, पंचायती आखाडा उदासीन निर्वाण यांचे गुरु. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. प्राचीन पौराणिक तपोस्थली इथे गेलो होतो आपण. आता परत मेन रस्त्याला लागलोय. इथे भोजन प्रसादी घेतली. चवन आश्रम येते. पुढचा रस्ता असा आहे, एकदम भारी. नर्मदे हर, नर्मदे हर. डांबरी रस्ता सोडून आता आपल्याला लागलाय असा कच्चा रस्ता, जंगलाचाच. त्याच्यामुळे काय अडचण नाही. आणि जंगल रस्ता हा उद्यापर्यंत राहू शकतो, कारण आता आपण जंगलातच चालतोय आज सकाळपासून. नर्मदे हर, नर्मदे हर. तिथून 2 रस्ते लागले. आता जायचं कोणच्या रस्त्याने पाहावं लागेल. नर्मदा परिक्रमा मार्ग बोर्ड दिसला, त्यामुळे काही अडचण नाही. इकडे जायचंय. 8 किलोमीटर आहे अजून आश्रम. बडेल बाबाजी चालले पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. गेल्या 8 किलोमीटर पासून आपण या जंगलातून चालतोय. आपल्या चौघांशिवाय 5वा माणूस दिसलेला नाही आपल्याला. एक साप वगळता कोणी दिसत नव्हतं. पुढे चालले तिघे बाबाजी, आपण मागे. असा जंगलाचा प्रवास चालू आहे. काही ठिकाणी थोडा खराब रस्ता असला तरी काही अडचण नव्हती, कारण जंगलाचा रस्ता आहे. आणि जंगलचा रस्ता म्हटल्यावर हे सगळं आलंच. आता व्यवस्थित रोड आहे. नर्मदे हर. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आलोय आपण. इतक्या जंगलातून आल्यानंतर अतिशय सुखकर प्रवास होतोय असं वाटतंय. इकडे पण आहे आणि मधून पूल बनवलेला आहे. परिक्रमा वासियों के लिए अन्न क्षेत्र. किती किलोमीटर आहे पाहावं लागेल. आणि इथं आहे हनुमानाचं मंदिर.
आणि थोड्या वेळ विश्रांती घेऊ, पाणी वगैरे पिऊन निघू पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. ये सभी बाबा जी हमें मिले रास्ते में, हमें पानी नहीं मिला था तो इन्होंने सबने हमें पानी पिलाया और अभी जा रहे आगे. आगे गाँव है, वहाँ रुकेंगे. ये मैया ने तो वहाँ जग जाके बाबा को पानी पिलाए. नर्मदे हर, नर्मदे हर. मागे कुंडे गाव गेलं, तिथं जे आश्रम चालवता ते म्हणता मला राहण्याची व्यवस्था आहे, राहायचं असेल तर थांबा, पण आश्रम काही चालू नाही. मग आपण त्या पुढे 3 किलोमीटर बडेल म्हणून गाव आहे, तिथे चाललोय. सूर्यनारायण पण लवकरच अस्ताच्या दिशेने जाणार आहे. बघू आता तोपर्यंत साथ भेटते सूर्यनारायणाची. आपण पोचून जाऊ अर्ध्या तासात. अजून 2 किलोमीटर बाकी आहे आणि जंगल आहेच. 2 दिवस जंगल राहील आता असं सांगता आपल्याला. नर्मदे बडेल 2 पॉइंट काहीतरी आहे पुढे, दिसत नाही. 2 किलोमीटर धरून चालू आपण. नर्मदे हर, नर्मदे हर. जंगलातून चालत असल्यामुळे एकदम आजचा प्रवास भारी झाला. थोडा थकावणारा होता कारण अंतर जास्ती चालावं लागलं. आज जवळपास 39 किलोमीटर होईल बडेल जाण्यासाठी. रस्ते थोडेफार कच्चे, काही ठिकाणी दगडे, पण हे नजारे बघितले की मन प्रसन्न होतं. ते दोन्ही बाबाजी येत आहे, एक शिमल्याचे मुंबईचे बाबाजी. आपले गाडे बाबा गेले पुढे आणि सूर्य भगवानाचं दर्शन आता याच्यानंतर होणार नाही आपल्याला. उद्या सकाळीच दर्शन होईल. त्यामुळे राजा घेऊ पुढे निघू बडेल गावाकडे. नर्मदे नर्मदे हर. सूर्य भगवानांच्या साक्षीने सुरू केलेला प्रवास बडेल या गावात आजचा प्रवास संपलाय. महानर्मदा अन्न क्षेत्र बडेल आश्रम हनुमान मंदिर या बाजूला आश्रम आहे. व्यवस्था चांगली वाटते. अजून काम चालू आहे. चपलांवरून तर वाटतंय बरेच परिक्रमावासी थांबले मध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.